सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की शेणापासून आपण काय बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो दोघीजणी, मी आणि रिद्धी, स्लॅपवर. तर आम्ही दोघीजणी आलो होतो स्लॅपवर. तर हे बघा, मी आणलं होतं वरे शेण आणि एका डब्यात पाणी. तर हे रिद्धीनं कॅरीबॅगमधलं पूर्ण शेण खाली टाकलं. तर मी तिला म्हटले होते मीच करते, पण ती म्हणाली नाही, मला पण करून बघू दे मम्मी. तर थोडं थोडं पाणी टाकून असं शेण एकत्र करून घेतलं. तर याच्यापासून आपण बनवणार आहोत. तर शेणापासून आपण काय बनवलं हे तुम्हाला कळलंच असेल. तर हे आपण असे चाकुल्या बनवून ठेवल्या आणि रिद्धीने काही गौऱ्या पण बनवल्यात. तर आमच्या रिद्धीने बनवलेल्या चाकोल्या होळीसाठी आणि गौऱ्या तुम्हाला कशा वाटल्या हे व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला की नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा. तरी बघा, तिचं सगळं झालं होतं बनवणं आणि आता बसली होती हात धुत, ज्याचा तिला खूप कंटाळा येत होता, कारण हात दोन्ही पण वाळले होते तिचे, त्याच्यामुळे शेण लवकर निघत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो खाली. तर आता मला करायची होती घराची पूर्ण साफसफाई. तर अंगुराच्या वेलीची अशी नवीन निघालेली छोटे छोटे हिरवेगार फांद्या तुम्ही बघू शकता, खूप छान वाटत होतं. तर हे पहा, परत तिला लागली होती भूक. मी डब्बा आणला होता तिच्यासाठी, कारण तिनं घरी जेवण केलं नव्हतं, थोडंसंच खाल्लं होतं. तर अगोदर जेवण करत नाही म्हणाली, परत पण तिला भूक लागली होती, परत बसली जेवत. तर हे तुरी आणल्या होत्या करून. तर मी पूर्ण घराची साफसफाई करून घेतली. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो हातगावला. तर हे चिंचा आणल्या होत्या, मी ते घरीच ठेवल्या. तर भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.